मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थाची सारा अमृतमधले 4था अध्याय समजून घेणार आहात. या अध्यायाचा आपल्याला स्वामींचे वैराग्य, त्यांनी आपल्यावर कृपा, भक्तींची परीक्षा आणि दाभिंग भिक्षक संन्याशीचा पर्दाफाश याविषयी सल्लोक ज्ञान देतो. स्वामी नमस्कारांचे महत्त्व. या अध्यायाची सुरुवात होतो श्री गणेशाय नमः या मंगलचाराने. स्वामींचा नावाचा जप करणारा भक्त चारही पुरुषाचा प्राप्त करतो: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. स्वामींचे चरित्र गाणारा ऐकणारा माणूस जन्ममरणाच्या व्यसनातून मुक्त होतो. त्यांच्या जीवनात अज्ञानाचा अंधार दूर होतो. स्वामींचा वैराग्य आणि पर्दाफाश. स्वामी समर्थ कोणत्याही गोष्टीला स्पर्श करत नसत. दिवसातून एकदाच भिक्षा, अनेक वेळा उपवास, रात्रभर जागरण. त्यांना ऊन, वारा, थंडी, पाऊस कशाही फरक पडत नसे. हे पाहून लोक चकित होत. ईश्वररूपा साधू म्हणजे काय, हे स्वामींनी आपल्या वागणुकीतून दाखवून दिले. दाभिंग संन्याशीचा वर्ग. त्या काळात अनेक खोट संन्यासी होते. बाहेरून साधू, आतून अहंकारी. लोकांकडून मान सन्मान हवा, श्रीमंती हौस, स्वामींचा द्वेष. त्यांनी स्वामींची परीक्षा घेतल्याचे ठरवले. स्वामींची लीला, गर्वाचा नाश. हे संन्यासी स्वामींकडे आले आणि प्रश्न विचारू लागले. स्वामी समर्थांनी एका वाक्यात त्यांचा अंतःकरणातील खोटेपणा उघडून केला. क्षणात त्यांचा गर्व नष्ट झाला. लोकांच्या डोळ्यातील भ्रम दूर झाला. स्वामींनी दाखवून दिले, खरा साधू तोच, ज्याचा अहंकार नाही, भक्तांवरील अपार कृपा. स्वामी समर्थ भक्तांची परीक्षा घेत असत, पण शेवटी भक्तांच्या मनातील इच्छा पूर्ण करत. कोणी काही मागितले नाही तरी देणार, फक्त भाव पाहणार, निष्ठा कमी स्वीकारणारे भक्त म्हणतात. स्वामी म्हणजे चालते बोलते परमेश्वर. स्वामी दर्शनासाठी जगसंसार. स्वामी कुठे आहेत ते कळवताच हजारो गर्दी. जय जय स्वामी समर्थ. गरज. समाजातील सर्व भेद विसरून लोक स्वामींच्या चरणी लीन होतो. अध्यायाचा सारांश. या अध्यायातून आपल्याला कळले नमस्काराचे समर्थ, खरा वैज्ञाची ओळख, दाभिकपणाचा शेवट, भक्तींचा स्वामी अपमान कृपा आणि श्री स्वामी समर्थ चरित्र केवळ कथा नाही, ते जीवनाचा जगण्याचा दिशा आहे. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक